इकडे तिकडे फिरताना लई चर्चा होत असतात. चर्चा कट्ट्यावर असतात, चर्चा घरात असतात, चर्चा रस्त्यावर असतात. तर त्या चर्चा म्हणजे एक महान आणि मोठा असा भयानक असा सामाजिक विषय आता होणार आहे. एक विषय समोर येतोय तो म्हणजे मुलांच्या लग्नाचा. मला नवरा शेतकरी सुद्धा चालेल, मी घरी सुद्धा सांगते असं, पण फक्त मला त्यानं कुठली परमिशन देऊ नये, वेळ येऊ नये की त्यानं मला परमिशन द्यावी. मी माझे डिसिजन घेऊ शकत, भले का तो शेती करेना किंवा जॉब करेना, काय का करेना, बस म्हणजे एवढीच आहे. मेन म्हणजे श्रीमंताच्या घरात तर मी कधीच जाणार नाही. ठीक आहे, वाढत चाललंय तिथं जाईन, पण श्रीमंताच्या घरात मी कधीच जाणार नाही, कारण तिथली मुलं कशी असतात बघतोय आम्ही रोज इथे. मुलींच्या अपेक्षा आणि मुलं पण असं एवढ्या त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित घेत नसतील कदाचित. असं श्रीमंत नसला तरी चालेल, पण समजून घेणारा पाहिजे. कट्ट्यावर बसण्यापेक्षा, आम्ही लग्नाळू वगैरे असे रील्स बनवण्यापेक्षा मुलीला काय हवे, मुलीच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. काय अपेक्षा नाही, घरातली बघून देतात. भाऊ रडाल्यात आपलं चौकात असं नाही. भाऊ रडतात, भावांचं काय आता मला. मुलींच्या अपेक्षा जास्त वाढल्यात त्याच्यामुळं होत नाही. खेड्यातली जी मुलं आहेत एवढी कष्टाळू आहेत ती, पण मुलींची अपेक्षा असते फक्त पुणे मुंबई असं सर्व्हिस पाहिजे. पण एवढी कष्टाळू आहेत ती, त्या सर्व्हिस एवढे खेड्यातली मुलं पण मिळवतात ना. शेतीवाला नवरा पाहिजे, पण शेतकरी नको. नाही, माझं नाही लग्न झालं अजून का नाही झालं? माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघून वाटायला पाहिजे तुम्हाला. लग्न मुली झाली आता मुलीची. एवढा लांब पडता तुम्ही लग्न नाही करणार काय? समजून घेणारा पाहिजे, साथ दिली पाहिजे त्यांना आयुष्यभर. आणखी काय पाहिजे? आणि मला पुढे करिअर करायला त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बस एवढ्याच अपेक्षा आहे. मला घरा शेजारी पाहिजे. मला आता लांब नाही राहायचं. एक मिनिट थांब फक्त. अगे इकडे तू सांग ना, तुझं नवरा तुला कसा पाहिजे? नवरा नाहीये? नवरा नको? मनानं चांगला पाहिजे बस, बाकी काय नको. बाकी काय नको? जॉब वगैरे नसतात चालतं? हा, शेतकरी पण चालतोय, फक्त माझ्यावरती बंधने नको बस, बाकी काही झालं. लग्न झाल्यानंतर का लग्न कट्ट्यावर बसल्यानंतर एकच असते, भारी दिसायला पाहिजे. म्हणजे मुलींनी पण त्यांच्या अपेक्षा थोड्या कमी केल्या पाहिजेत. म्हणजे मुलींना आता असं पाहिजे असतं की सेटलच नवरा हवाय, त्याला गाडीच पाहिजे, त्याला बंगला पाहिजे आणि हे ते. मग मला असं वाटतं की का नाही, मग तुम्ही जर दोघंही कमवत असाल तर दोघांनी इक्वली रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन मग त्या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही पूर्ण करू शकता. मग लग्नाआधीच त्या मुलाकडे सगळं असलं पाहिजे असं काही नाहीये, गरजेचं नाहीये. मुलांच्या पण अपेक्षा वाढलेत. आता मुली अपेक्षा करतायत तर ती कांगावा करतायत की मुलींच्या अपेक्षा वाढलेत, पण त्यांच्या पण अपेक्षा वाढलेत की मुलगी शिकलेली पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, प्लस घर सांभाळणारी पाहिजे, आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे, आणि वरती त्यांना पगार आणि सगळा दिला पाहिजे. घरातून जे ठरवलं जातं लग्न ट्रॅडिशनल वेनं, त्यामध्येच मुलं जास्त राहत आहेत. न लग्न, बिना लग्नाची. लव्ह मॅरेज मध्ये होऊन जाते मुलांना. नमस्कार, कोल्हापूर टीव्हीमध्ये मी संघवी राजवर्धन तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या कोल्हापूरमध्ये बघितलं की नाही तर इकडे तिकडे फिरताना लई चर्चा होत असतात. चर्चा कट्ट्यावर असतात, चर्चा घरात असतात, चर्चा रस्त्यावर असतात. तर त्या चर्चा म्हणजे एक महान आणि मोठा असा भयानक असा सामाजिक विषय आता होणार आहे. कोल्हापूर टीव्हीच्या माध्यमातून आपण एक वेगळा विषय बाजूला घेतलाय. इकडे तिकडे फिरत असताना आपल्याला विषय मिळतच असतात. तर त्या इकडे तिकडे चर्चा करताना सुद्धा एक विषय समोर येतोय तो म्हणजे मुलांच्या लग्नाचा. तर आता आपण अशी परिस्थिती बघतोय की मुली ज्या आहेत त्या एज्युकेटेड आहेत आणि वेगवेगळ्या त्यांच्या आता थॉट्स समोर येताना बघायला मिळतात. म्हणजे की लग्नामध्ये काय काय असावं, इथपासनं ते मुलगा कसा असावा, आणि ती एज्युकेटेड असेल तर कशा पद्धतीनं तिचा विचार मांडते. तर या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आणि यामुळे काय व्हायला लागले की मुलांची लग्न होत नाही आहेत आणि मुलं लई म्हणजे अशी आम्ही लग्नाळू म्हणून जे रील्स करतात, स्टेटस टाकतात आणि कट्ट्यावर बसून चर्चा करतात, इथंपर्यंत त्यांचं आता आयुष्य राहिलंय. आणि हा एक मोठा प्रश्न आहे, म्हणून आपण या इकडे तिकडे मधनं ही एक चर्चा करूया. आणि चला जरा पोरींचा आपण जाणून घेऊया की त्या कशा पद्धतीने लग्नासाठी त्यांचं काय विचार आहे किंवा त्यांचा जोडीदार त्यांना कसा पाहिजे हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. चला. सध्या ना एक प्रश्न गंभीर आहे, तो म्हणजे मुलांच्या लग्नाचा. मुली सध्या लग्न करायला किंवा त्यांचे विचार बदलत आहेत आणि मुलांचं लग्न होण्याच्या ज्या इच्छा आहेत ना त्या अपेक्षा बघितल्या असतो तर मुलांची लग्न होत नाहीत आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्यात. तुझा नवरा कसा असावा तुला असं वाटतंय?
मला नवरा शेतकरी सुद्धा चालेल, मी घरी सुद्धा सांगते असं. पण फक्त मला त्यानं कुठली परमिशन देऊ नये, वेळ येऊ नये की त्यानं मला परमिशन द्यावी. मी माझे डिसिजन घेऊ शकत, भले का तो शेती करेना किंवा जॉब करेना, काही का करेना, बस म्हणजे एवढीच आहे. तुझी अशी अपेक्षा नाही की नोकरीवालाच पाहिजे किंवा काही नाही असं? नाही नाही, फक्त ती शेती करते म्हणून मला जॉबला थांबवलं नाही पाहिजे त्यानं, एवढंच. म्हणजे तुला रिस्ट्रिक्शन नको एकंदरीत. त्याने पैसा न बघता तो मुलगा कसा आहे हा बघितला पाहिजे, कारण जॉब करणाऱ्या मुलांना पैशाची कदर नसते. किंवा आणि मेन म्हणजे श्रीमंताच्या घरात तर मी कधीच जाणार नाही. ठीक आहे, वाढत चाललंय तिथं जाईन, पण श्रीमंताच्या घरात मी कधीच जाणार नाही, कारण तिथली मुलं कशी असतात बघतोय आम्ही रोज इथे. तुमचं काय मत आहे? तुला कसा मुलगा हवाय? मला काय म्हणजे असं नॉर्मली विचारांना मी प्रायोरिटी देते, जास्त विचारांना ते मात्र चांगलं पाहिजे असं. पण एज्युकेटेड किंवा बाकीच्या गोष्टींना नवरा कसा पाहिजे? म्हणजे फर्स्टली प्रायोरिटी हे विचारांना, दुसरा फायनान्शियल स्टेबल पाहिजे, ओके, आणि चांगला स्वभाव, नॉर्मल नेचर, जसं एक माणूस म्हणून असायला पाहिजे ते असायलाच पाहिजे. बरोबर. आता मुली जास्त शिकतायत, बरोबर आहे, आणि मुलं त्याच्या तुलनेत कमी शिक्षण घेताना दिसतायत, बरोबर. तर तुझं काय मत आहे एकंदरीत त्यासाठी? कशा बाबतीत म्हणता तुम्ही? शिक्षणाच्या बाबतीत, मुलांच्या शिक्षणा म्हणजे मुलींचे आता विचार बदललेले आहेत. जसं तू म्हणलीस की फायनान्शियली स्टेबल पाहिजे, तर काय नेमकं फायनान्शियली स्टेबल पाहिजे? म्हणजे एक फॅमिली आहे तर त्याच्या जबाबदारी नीट घेतला पाहिजे ना त्यांनी. जे आपण 2 वेळचं जेवण, ज्या गरजा लागणार आहेत ते व्यवस्थित सफिशियंट एवढं पाहिजे. आताची मुलं तुला वाटत नाही आहेत का फायनान्शियल स्टेबल आहेत आणि जबाबदारी घेऊ शकत नाही असं वाटतं? काय वाटत नाही, ते डिपेंड त्या व्यक्तीवर आहे. असं आपण डिफरन्स असं त्याला सेपरेट करू शकत नाही की मुलं अशीच आणि मुली असंच. ते शेवटी पॉईंट हा, बेसिक पॉईंट हा त्यांचा विचार स्वभाव इथंच येतोय. आता मुलांच्या लग्नामध्ये अडचण निर्माण होतात, काय कारण वाटतं तुला? मुलींच्या अपेक्षा, आणि मुलं पण असं एवढ्या त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित घेत नसतील कदाचित. असं डिफाईनच करता येत नाही सगळी मुलं असं आणि मुली असं वाटतंय मला. तू बोलतेस? सांग, तुझा ड्रीम नवरा तुला कसा पाहिजे? श्रीमंत नसला तरी चालेल, पण समजून घेणारा पाहिजे. समजून घेणार. काय वाटतं तुला की आताची मुलं समजून घेत नाहीत का? समजून घेतात, पण आता हल्ली कसं झालंय ना, आता जास्त सेल्फ रिस्पेक्ट, इगो ह्या गोष्टी आडव्या येतात. त्यामुळं तर आता आपली भाऊ बघितलीस काय, तर लग्नासाठी म्हणजे त्यांच्या बरेच प्रॉब्लेम व्हायला लागल्यात. आणि विचार त्यांचं जर तू बघितलंस तर तू म्हणणार की म्हणजे त्यांना असं वाटतंय की मी समजून घेतो, मला कुठल्या पण जातीतली मुलगी चालेल, किंवा म्हणजे आतापर्यंत हे सगळं ते मॅनेज करायला चालेल, ऍडजस्टेबल आहे. जसं तू म्हणालीस की समजूतदार आहे वगैरे. असं सगळ्या कोल्हापूरच्या भावांचा जर विचार केलास तर भाऊ तुला समजून म्हणजे ते आपल्या बायकांना समजून घेतील किंवा नाही घेतील असं वाटतंय का? एकंदरीत तुला काय वाटतं कोल्हापूरच्या आपल्या भावांच्या बद्दल? डेफिनेटली समजून घेतील. हा, समजून घेणारीच नाही, समजून घेणारे असतात. हा, काय वाटतं एकंदरीत टोटल तुला की आता जे मुलींचं विचारांचं प्रमाण बदललेलं आहे किंवा शिक्षणाच्या गोष्टी किंवा त्या स्वतः आता इंडिपेंडेंट झालेल्या आहेत, तर काय वाटतं? नाही, मुलींनी हे नाही बघितलं पाहिजे की तो किती पैसा कमवतो किंवा तो किती स्टेबल आहे, किंवा म्हणजे ह्या गोष्टी न बघता त्याचा स्वभाव किंवा तो व्यक्ती कसा आहे ते बघितलं पाहिजे, एवढंच. तुझा जोडीदार कसा पाहिजे तुला? समजूतदार. तर आपण युनिव्हर्सिटीच्या परिसरात आहोत आणि मी एका बहिणीकडे आपल्या आले, तर तिचं एक मत जाणून घेऊया की सध्या आपण बघितलं लग्नाचे सगळे वैचारिक लेवल बदललेले बघायला मिळतात किंवा मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, हे सगळं आपण बघतो. तुला तुझा जोडीदार कशा पद्धतीनं हवा आहे? तुझा ड्रीम हजबंड किंवा माझा नवरा असा असावा असं तुला वाटतंय का? आणि कसा पाहिजे तुला? तू काय विचार केलास? मला माझा नवरा काही कमवला तरी नाही चालते, एवढंच की मला फक्त तो लॉयल माझ्यासोबत आणि माझी केअर करणारा आणि माझी काळजी घेणारा, माझ्यावर भरभरून प्रेम करणारा असं पाहिजे मला नवरा. जास्त कमवणार नसला तरी चालतं. पण आता बरीच बघितलीस मुलं तर बऱ्यापैकी कमवतात इकडं तिकडं, चालू असतं त्यांचं काही ना काहीतरी. पण पोरींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लग्नाबद्दलच्या आणि पोरांची लग्न होत नाहीत. आता कोल्हापुरातले आपले बरेच असे भाऊ आहेत की जे लग्न करायचं आहे आम्ही लग्नाळू अशा पद्धतीनं वातावरण करून बसलेलं आहे. कट्ट्यावर म्हणजे असं चर्चा होत्या ग. मग तुला काय असं वाटते? तुझं काय भावाचं किंवा कोणाचं काय असं एक्सपिरियन्स आहे का लग्नाच्या बाबतीतला? कट्ट्यावर बसण्यापेक्षा मुलींचं मत मानून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलीला काय अपेक्षित आहे. पण मुलांचा असा गैरसमज आहे की मुली लॉयल राहत नाहीत, असं तसं वगैरे असतंच ना. पण 50% मुली पण लॉयल नाही आहेत हे माहिती आहे सगळ्यांनाच. पण मुलगी लॉयल असताना मुलगा लॉयल नसतो आणि मुलगा लॉयल असताना मुलगी लॉयल नसते.
पण माझं तर मत आहे असं की कट्ट्यावर बसण्यापेक्षा आम्ही लग्नाळू वगैरे असे रील्स बनवण्यापेक्षा मुलीला काय हवे, मुलीच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बरं झालं, छान. तू चांगल्या आमच्या भावानं चांगल्या शुभेच्छा दे आणि तू पण विचार कर तुझं सगळं करिअर वगैरे आणि त्याच्या पण करिअरचा विचार कर आणि लग्न कर. ठीक आहे, ठीक आहे. कसं पाहिजे विचार नाही केला? काय अपेक्षा नाही, घरातली बघून देतात. घरातलं बघून घेतात. तुला शिकायचंय? मग भरपूर काय शिकणार? MS करायचं. MS करायचं, त्याच्यानंतर मग लग्नाचा विषय. म्हणजे शिकून सवरून जॉबला लागून मग तू लगीन करणार मग. बरोबर. बोल. माझं पण काय, मी असं ठरवलंच नाही आहे काय. काय ठरवलं? काय काय नाही. ठरवलं नाही? अजून फर्स्ट इयर आहे, अजून करिअर आहे करायला. भाऊ रडाल्यात आपलं चौकात असं नाही. भाऊ रडत आहेत, भावांचं काय आता मला. मी शिकलेली बघायला मिळतात किंवा नोकरी, जॉब, शेती या विषयाकडे वळलेत, कोणी बिझनेसकडे वळले. मुलींच्या अपेक्षेप्रमाणे नोकरदार हा नवरा फार काळ असं बघायला मिळत नाही आपल्याला. तर एकंदरीत तुम्हाला म्हणजे आता मुलगी आहे मग तुम्हाला जावई कसा पाहिजे? जावई असं काय शिकलेला असला तर चालेल, त्याचं थोडी शेती वगैरे पाहिजे आणि इन्कम चांगला पाहिजे. इन्कम चांगला निदान मुलगी सुखात राहायला पाहिजे ना. प्रत्येक वडिलांचं हे मत असते की माझी मुलगी सुखात राहावी, बरोबर आहे. पण प्रत्येक मुलाचे पण वडील असाच विचार करतात की माझ्या मुलाला चांगली सून मिळावी म्हणून, बरोबर. मग आता एकंदरीत बघितलं मुलं मुलींच्या तुलनेत कमी शिकलेली बघायला मिळतात किंवा त्यांची विचार लेवल मुलींची आता चांगली प्रगल्भ झालेली आहेत. चांगला विचार करतात मुली, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार करतात. मग एकंदरीत समाजामध्ये आता जे चाललंय तर ते कसं बघताय तुम्ही की मुलांची लग्नच होत नाहीत? मग होत नाहीत, आता काय करायचं, काय मुलींच्या अपेक्षा जास्त वाढल्यात त्याच्यामुळं होत नाहीत. याला कारण काय असं काय वाटते तुम्हाला? कारण काय, आता सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच पाहिजे आहे ना, थोडं ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. विलाज नाही तिला. काका तुम्हाला काय वाटते? मुलींच्या अपेक्षाच वाढल्यात जास्त, मुलींच्या अपेक्षा वाढल्या त्यामुळं मुलींनी पण आपली जशी अपेक्षा आहे तशी मुलाची पण अपेक्षा असते ती बघायला पाहिजे. तुम्हाला जावई आहे काय? कसं म्हणजे काय कशा दृष्टीने तुम्ही लग्न केला मुलीचं तुमच्या? फक्त जावाईचा स्वभाव आणि कष्टाळू जावाई बघितला आहे, बाकीचं त्याचं उत्पन्न बघितलं नाही. फक्त तो त्याचा स्वभाव, तो कष्ट करतो त्याचा एवढं बघून दिलं. आता लग्नाची जवळपास कन्सेप्ट बदलत चालल्या. म्हणजे कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तर बऱ्यापैकी गावागावात जरी मुली असल्या तर त्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत आणि मुलं आहेत ते 12वीपर्यंत झाले. असं जास्त प्रमाण बघायला मिळतं आहे. एक 10 मुलांमध्ये किमान 6-7 मुलांचंच लग्न होतं, बाकीची 3-4 मुलं ही लग्न करत नाहीत आणि त्याचं प्रमाण 28 वर्षापासून 35 वर्षापर्यंत झालं आहे. मग ह्याचं काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला? खेड्यातली जी मुलं आहेत एवढी कष्टाळू आहेत ती, पण मुलींची अपेक्षा असते फक्त पुणे, मुंबई असं सर्व्हिस पाहिजे. पण एवढी कष्टाळू आहेत ती, त्या सर्व्हिस एवढे खेड्यातली मुलं पण मिळवतात ना. 12वी किंवा FY SY झालेली मुलं मिळवतात खेड्यातले, शेती करून मिळवतात. पण ते शेतीकडे मुली बघत नाहीत. शेती पाहिजे म्हणतात पण करायला तयार आहेत. शेतीवाला नवरा पाहिजे पण शेतकरी नको, असं होतं. ती पण अपेक्षा त्यांनी थोडी चेंज करावं. बरं, सराउंडिंग बघावं, बॅकग्राऊंड बघावं, गावातील चौकशी करावी, मुलगा कसा आहे, काय मिळवता आहे का नाही, काय नाही हे बघून करावं. असं नाव आपलं? SN पाटील. तुमचं? तर या खाऊ गल्लीत एक दादा आपल्याला भेटलाय, त्याला आपण विचारूया आपण ते लग्न झाले काय भावा लग्न झाले? नाही, माझं नाही लग्न झालं अजून. अजून का नाही झालं? माझ्या चेहऱ्यावरला ग्लो बघून वाटायला पाहिजे तुम्हाला की माझं लग्न नाही झालं अजून. चालते. भावासाठी कोण पोरगी असेल तर नक्की भाऊ बिना लग्नाचं आहे, आपण याचं लग्न करायचं आहे. तर भावा, आम्ही कोल्हापूर टीव्हीच्या माध्यमातून आलोय आणि बघितलं तर मुलं जी आहेत आता सध्या कोल्हापुरातली कट्ट्यावर चर्चा होती अशी की मला लगीन करायचं आहे, लग्नाळू आम्ही म्हणून स्टेटस बिटस टाकतात पोरं. तर आपल्या पोरांचं बघितलं तर लग्न होईनात, पोरी अपेक्षा ठेवून बसलेल्या आहेत, पोरी लय शिकलेल्या आहेत. आणि एकंदरीत तुला तुझी जोडीदार कशी असावी असं वाटतंय, तू काय सांगशील? मला माझी जोडीदार माझ्या जी परिस्थिती असेल त्या प्रत्येक परिस्थिती माझ्या सोबत राहणारे असावी, त्याच्या अपेक्षा जास्त करून नसावी. एक लाईफस्टाईलच्या बाबतीत माझ्या म्हणजे घरेलू टाईप मुलगी असेल तर बरं आहे असं मला वाटतं. आता अशा पोरी फार कमी आहेत. म्हणजे बघितलंस तर तू सगळ्या पोरी
ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन झालेलं पोरी बघायला मिळतात. तुझी काय अपेक्षा आहे, तू काय शिकलायस आणि तुला काय अपेक्षा आहे तुझ्या बायकोबद्दल? शिक्षणाचा आणि घरेलू असण्याचा काही संबंध येतोय मला असं वाटत नाही. मुलींनी एका गोष्टीचा विचार करावा की तुम्ही कितीही डिग्री मिळवा, कितीही शिका, पण जी तुम्हाला गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे किंवा जो संसार करायचा आहे ना, त्या बाबतीत तुम्ही तुमचं एज्युकेशनल लाईफ आणि ती लाईफ दोन्हींचा ताळमेळ घाला. त्या दोन्ही क्रायटेरियावर वाईज मांडू नका त्या गोष्टी. आणि मुलगा किती मिळवतो याच्यापेक्षा तू कसा वागतो याचा विचार करा. तू काय पोरगी वगैरे बघायला गेलतस की नाही? नाही, मी अजून तर सुरुवात केलीच नाही. इथे काय दीदी सुद्धा आहेत आपल्या, त्यांना विचारूया. काय सांगशील, तुला कसा पाहिजे जोडीदार? अजून विचार केलायस की नाही लग्नाचा? नाही, अजून शिकतोय मी. तुमचा जावई तुम्हाला कसा पाहिजे? आमची लग्न मुली झाली, आता मुली झाल्यात पुरुष. आणि बहिणी इकडे दिसतात, आपण त्यांना पण विचारूया जाता जाता. युनिव्हर्सिटीच्या आपण परिसरामध्ये आहेत. तर बहिणीनं इकडे 1 मिनिट, तुमच्याशी बोलायचं आहे मला महत्वाच्या विषयावर. काय शिकताय? MSc स्टॅटिस्टिक्स फर्स्ट इयर. MSc ला आहेस. बर, लग्नाविषयी काय विचार, तुला कसा जोडीदार पाहिजे? काय विचार नाही केला. विचार नाही केला? अगं एवढा लांब पळताय तुम्ही, लग्न नाही करणार काय? लग्न तर करायचं आहे. मग काय काय विषय काय तुझा लग्नाचा? कसा पाहिजे जोडीदार? कसा म्हणजे समजून घेणारा पाहिजे, साथ दिली पाहिजे त्यांना आयुष्यभर. आणखीन काय पाहिजे, आणि मला पुढे करिअर करायला त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बस एवढ्याच अपेक्षा आहेत. एवढ्याच अपेक्षा आहे. हा, थँक्यू. अगं या हा, मी तिकडे येते. चला, हसू नका. तर या पण लग्नाळू बहिणी आहेत, आपण त्यांना पण विचारूया त्यांचं काय मत आहे. तुला कसं पाहिजे तुझा जोडीदार? मला घरा शेजारी पाहिजे. मला आता लांब नाही राहायचं. लांब नाही राहायचं म्हणजे आता तू कुठे लांब राहतेस का? अशी बार्शीकडची आहे. बार्शीकडची आहे. आणि मग आता कोल्हापुरात कसं वाटतं? कोल्हापुरात चांगले, पण इतकं नाही बाहेर वाटत. युनिव्हर्सिटीतच असतो आम्ही सारखं. मग तुझं लग्नाची कन्सेप्ट काय? तुला कसा नवरा पाहिजे? कसा पण चालेल, पण शेजारी पाहिजे. मला लगेच घरी जाता तुला बार्शीकडचाच नवरा पाहिजे. तर असं तर या बहिणीची बार्शीकडची अपेक्षा आहे. आपण या बहिणींना विचारा. 1 मिनिट थांब फक्त. अगे इकडे आम्हाला तुमच्या तिघींपैकी कोण पण बोललं तर चालेल, दोघी बोलला तर बेस्टच आहे. क्वेश्चन म्हणजे काय माहितीये, तुम्हाला जोडीदार कसा पाहिजे? अगं काहीतरी कसा पाहिजे? तर इथं युनिव्हर्सिटीत आपण नाही, आणि आपल्या बहिणी इथं जेवायला बसल्या, आपण त्याची जरा विचारूया त्यांचा नवरा त्यांना कसा पाहिजे, काय त्यांची स्वप्न आहेत लग्नाबद्दल. कारण बरीच पोरं आपली बघितली तर लग्नाळू झालेली बघायला मिळतात. आम्हाला लग्न करायचंय आणि नाही लग्न करायचं असं म्हणतात, आणि पोरींच्या लय अपेक्षा वाढल्यात ग. तुला काय वाटतं, तुझा जोडीदार कसा पाहिजे तुला? मला जास्त काही नाही, पण ऍटलिस्ट मला समजून घेणारा तरी हवाच आहे. आणि विथ फॅमिली. विथ फॅमिली पाहिजे, म्हणजे असं तुझा ड्रीम नवरा आहे. हा. तुला काय वाटतं, तुझा नवरा तुला कसा पाहिजे? काय विचार केला नाहीस लग्नाबद्दल? नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड. काय इंटरेस्ट नाहीये तुला लग्नात? अरे वा, हिला इंटरेस्टच नाहीये लग्नामध्ये. अशा सुद्धा पोरी आहेत, त्यामुळे मुलांची लग्न होत नाहीयेत. आपण मुलांनी पण तेवढा विचार केला पाहिजे ना. काय विचार करायला पाहिजे? काय तुझी काय वाटते तुला? म्हणजे त्यांचं जे जे की नाही बघायला Like मिळत. म्हणजे मेन इगो जरा मध्ये येतो. मुलांचा इगो येतो. आता इथं भरपूर जण बसलेत समोर तुमच्यात जेवायला लागल्यात. काय रे इगो काय आहेत तुमचे? नाही म्हणजे असं पर्टिक्युलर गोष्टीत नाही, पण काही काही ज्या लग्न झाल्यानंतर येतात, जसं की हे सांगू शकतात यांचं लग्न झालंय, यांचं लग्न झालंय, यांचं लग्न झालंय, हे सांगू शकतात तुम्हाला. हा, तरी पण असं काय वाटतंय? म्हणजे की आता माझ्याच घरी आई बाबा नोकरी करतात, त्यामुळं काही काही वेळी आईवरती जरा जास्त कामाचा लोड येतो ऍज कम्पेअर टू बाबांवरती जरा कमी होतो. असं इक्वालिटी पाहिजे. हा, इक्वॅलिटी पाहिजे. अशा पद्धतीने तू सांग ना, तुझा नवरा तुला कसा पाहिजे? नवरा नाहीये? नवरा नको? अरे राजकारण तुमच्यात लग्न झालंय का कुणाचं? मग लग्न करायचं, तुला जोडीदार कसा पाहिजे? मनानं चांगला पाहिजे बस, बाकी काय नको.
बाकी काय नको? जॉब वगैरे नसला चालतंय? हा शेतकरी पण चालतोय. शेतकरी चालतंय. हा. मग काय बाकीचं कसं काय? कसं काय? तू जॉब करणार? हा मी करणार. पण शेतकरी नवरा चालतोय. चालतोय मला. बघा हिला चालतो शेतकरी नवरा. श्रीमंत असतात सगळे. काय काय? शेतकरी श्रीमंत असतात सगळे जास्त. तुला कसा जोडीदार पाहिजे? फक्त माझ्यावरती बंधने नको बस, बाकी काहीच नाही. बंधने नको. हा. बाकी दुसरं आणखी काय असं? नाही, काहीच नाही, एकच अपेक्षा. या बहिणीची एकच अपेक्षा आहे की बंधनं नको. बऱ्यापैकी मुलींच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या, शैक्षणिक दृष्ट्या वैचारिक लेवलला त्यांच्यामध्ये झालेले बदल आपल्याला बघायला मिळाले. ही बहीण जशी म्हणाली की बंधनं नको, हा एक आपल्याला मुद्दा पकडता येईल किंवा धरता येईल. भावांच्या चर्चा होत्या कोल्हापूरमध्ये, आपण तुम्ही कट्ट्यावर चर्चा करत असता तेव्हा लग्नाचा विषय असतो. काय म्हणजे काय बोलतात, काय तुम्ही काय चर्चा करताय? लग्न झाल्यानंतर का लग्नाच्या आधी मला अशी पाहिजे तशी पाहिजे अशी तशी काय काय असतं? कारण नाही, रिक्वायरमेंट पहिला कट्ट्यावर बसल्यानंतर एकच असते, भारी दिसायला पाहिजे. कट्ट्यावरची अपेक्षा ती असते, पण रिअल टाइम मध्ये जर का पर्सनली विचारला तर ती खूप व्हॅरी होती. म्हणजे ती समजूतदार असावी, जसं ही म्हटली की एकमेकांचं अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्वाचं वाटतंय मला यात, आणि ते इम्पॉर्टंट आहे. तर तुमचं काय मत? एकमेकांना सांभाळून घेणे शेवटपर्यंत हेच महत्वाचं ठरतंय सगळ्यांना. आता मुलांच्या लग्नाच्या बाबतीत भरपूर प्रॉब्लेम आहेत. 28 ते 35 वयामधल्या मुलांची बरीच म्हणजे बघितलं तर लग्न होताना प्रॉब्लेम येत आहेत. यामध्ये कुठेतरी मुलींच्या अपेक्षा, शिक्षण किंवा रोजगार, नोकरी याचा काय अभाव वाटतो का तुम्हाला? सतत बदलणाऱ्या सिस्टीममुळं किंवा कल्चर बदलत जाते ना, त्यामुळं एक्सेप्ट करणे कसं रुरल एरिया आणि सिटीमध्ये थोडंसं फरक असते. मग एकमेकांना समजावून घेणे हेच मेन तिथं ठरतंय. तुम्हाला मुलगी? मुलगा आहे. मुलगी आहे. मी यावर एक बोलू शकते. म्हणजे एक मिनिट थांबा आता. मध्ये बसते. म्हणजे मुलींनी पण त्यांच्या अपेक्षा थोड्या कमी केल्या पाहिजेत. म्हणजे मुलींना आता असं पाहिजे असतं की सेटलच नवरा हवाय, त्याला गाडीच पाहिजे, त्याला बंगला पाहिजे आणि हे ते. मग मला असं वाटतं की का नाही, मग तुम्ही जर दोघंही कमवत असाल तर दोघांनी इक्वली रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन मग त्या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही पूर्ण करू शकता. मग लग्नाआधीच त्या मुलाकडे सगळं असलं पाहिजे असं काही नाहीये, गरजेचं नाहीये. आपल्या आई बाबांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे पण त्यांनी तेव्हा ऍडजस्टमेंट केल्या म्हणून त्यांचं ते आतापर्यंत राहिलं त्यांचं नातं, आणि इथून पुढेही राहील. मग हाच जर विचार आताच्या मुलींनी पण जर ठेवला तर मला असं वाटतं की हा बदल होऊ शकतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या थोड्या कमी केल्या पाहिजेत, आणि त्या अपेक्षा स्वतःजवळून पण ठेवल्या पाहिजेत ना, की बाबा मी किती देणार आहे त्या मुलाला किंवा त्या फॅमिलीला, तेवढंच त्याच्याकडून म्हणजे स्वतः अपेक्षा तेवढ्या ठेवल्या पाहिजेत. मला असं वाटतं काही काही ठिकाणी असं दिसतंय की आपल्या घरी काय नसते पण त्याच्या घरी ते पाहिजे. हा, मग हाच विचार जो आहे तो बदलला पाहिजे. मुलींच्या आई वडिलांनी पण त्याच्यावरती असं नाही बाबा की आपल्याला सगळं चांगलंच मिळलं पाहिजे. हे मुलींच्या आई वडिलांकडून किंवा समाजाकडून असं दाखवलं जातं की म्हणजे एक पिअर प्रेशर निर्माण केला जातो मुलांवरती, आणि तो मला वाटतं की कमी केला पाहिजे. आणि मुलींनी पण ह्याबद्दल विचार केला पाहिजे की बाबा आपण जर त्या वयात जर 25-26 वयात एवढं कमवू शकत नाहीये तर तो मुलगा पण तेवढं नाही कमवू शकत आहे, किंवा तो एक नाही म्हणजे काही वेळी एखाद्या वेळी होतात लवकर अचिव्हमेंट्स मिळतात किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येते, पण प्रत्येक वेळी असं नाही घडू शकत. मग हे समजून घेतलं पाहिजे दोघांनी पण. खरंच आतापर्यंतच्या म्हणजे मुलींच्या आपण कमेंट्स बघितल्या तर त्याच्यामधली ही खरी समजूतदार अशी किंवा मुलगी आपल्याला दिसली जी खरंच वैचारिक लेवल तिची चांगली आणि चांगल्या पद्धतीनं बोलताना आपल्याला पाहायला मिळते. नाव तुझं? बहिणींनो एक प्रश्न विचारू का? विचारा. बोलणार का? म्हणजे उत्तर द्यायचं. आता पोरांच्या लग्नाचा लय प्रश्न चाललाय ग. मग तू आता लग्न करणार का नाही? करणार. मग तुला तुझा नवरा कसा पाहिजे, तुझा जोडीदार तुला कसा पाहिजे? इतका नाही विचार केला. का विचार केला नाही? आता तर लग्नाचं वय, आता विचार करायला पाहिजे. अजून लग्नाला वेळ आहे. किती वेळ आहेत? 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. तुला कसं वाटतं तुझा जोडीदार कसा? तर नाही अजून काय विचार केला. नाही अजून काय विचार विचार नाही केला. नाही अजून MSc वगैरे कम्प्लीट झाल्यावर जॉब वगैरे पण एक माणसं माझा नवरा मला असं पाहिजे. नाही. तुम्ही पण नाही त्या साईड नाहीये कारण ब्लॅक पडणार. तर या बहिणी बघूया आपल्याला काय म्हणतात. सांग
तुला जोडीदार तुला कसा पाहिजे, नवरा कसा पाहिजे? नाही विचार केला विचार नाही केला सगळ्यांनीच, तुम्ही विचार केला नाही? नंतर बघू आता 4 वर्षानंतर विचार करणार. तुला काय वाटतं? नाही विचार नाही केला अजून. विचार नाही केला नाही. का गं, असं का? नाही केला, सेटल झाल्याशिवाय तोपर्यंत नाही करणार. नवरा तरी सेटल पाहिजे का? होय पाहिजे की. काय पाहिजे? काय पाहिजे? म्हणजे कर्तृत्ववान पाहिजे. कर्तृत्ववान कर्तृत्ववान पाहिजे आणि लॉयल. तुला काय वाटतं की आपले भाऊ असे लॉयल नाहीत, असं का वाटते तुला? असं नाही वाटत की सगळे म्हणजे लॉयल नसतात, बट मला पाहिजेत माझ्या एक्सपेक्टेशन नुसार. लगीन करायचं मात्र? हो, लग्न करायचंच आहे. बहिणींचा ग्रुप दिसतोय ज्या की काहीतरी नाश्ता करायला लागल्यात, आपण त्यांना विचारूया. बहिणी, तुझं लग्न झालं काय? नाही. नाही? कसं पाहिजे जोडीदार, तुला कसं पाहिजे? कसं पाहिजे जोडीदार? काहीतरी ड्रीम असं असेल की माझा नवरा असा पाहिजे. समजूतदार असावा, सपोर्ट करणारा असावा, आपल्या नेचरला सांभाळून घेणारा असावा आणि आहे तसं एक्सेप्ट करणारा असावा. आहे ते accept करणारा. हा, आपण जसं आहोत असं एक्सेप्ट करणारा असावा. आता बघितलं तर मुलांच्या लग्नामध्ये लग्न करतात, मुलांना मुली देत नाहीत, मुली कमी आहेत, मग मुलं त्यामुळे टेन्शन मध्ये आहेत. जरा आपले भाऊ जर असे टेन्शन मध्ये आलात, तुला काय वाटते ते टेन्शन असण्याचं कारण काय? तुझा जोडीदार ते ड्रीम कसं असं तुला काय इमॅजिन करायचं, काय वाटते तुला? नाही सांगू शकत. तुम्ही सांगा. प्रश्न नाही. तुम्ही मॅरिड आहे? आता तुम्ही मॅरिड आहेत मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की म्हणजे मुलांचं आता लग्न होताना प्रॉब्लेम बरेच यायला लागले. मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचं शिक्षण त्या स्टेबल आहेत, इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट आहेत. मुलींची असं वाढलंय की अपेक्षा की मला असा पाहिजे तसा पाहिजे, शेतकरी नको, हे नको, ते नको, त्यामुळे मुलांची लग्न होत नाही. हे एक आता म्हणजे एक सर्वे मध्ये लक्षात येतं. तर त्याला काय कारण असावी एक मुलगी म्हणून? एक मिनिट तिकडे एकच एक नाही लांबूनच, मी लांबूनच विचारते, मला आवाज आला पाहिजे. काय म्हटलं? मुलांच्या पण अपेक्षा वाढलेत. आता मुली अपेक्षा करतायत तर ती कांगावा करतायत की मुलींच्या अपेक्षा वाढलेत, पण त्यांच्या पण अपेक्षा वाढलेत की मुलगी शिकलेली पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, प्लस घर सांभाळणारी पाहिजे, आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे आणि वरती त्यांना पगार आणि सगळा दिला पाहिजे. ह्या मुलांच्या अपेक्षा आहेत. तशा आज मुली पण अपेक्षा करतायत का, तर त्या स्टेबल झालेत, तर त्याची चुकी नाहीये. फक्त एवढंच झालं की आज मुली बोलतायत म्हणून त्यांना राग येते किंवा ती मागं पडतायत, एवढाच विषय आहे. त्यामुळे ते मुलांच्यात आणि मुलींच्यात तो मला वाटते की अंतर पडले आणि मुलांना असं वाटते की मुलींच्या अपेक्षा वाढलेत. अपेक्षा त्यांच्या नाही, तुमच्या बरोबरीने आलेत त्या, त्यामुळे तुम्हाला ते दिसून येतं. हा, असं झालं. मला काय वाटतं? तेच वाटते. काय तुमचं मत काय? तसं मुली ज्याप्रमाणे शिकल्यात त्याप्रमाणे मुलं पण देखील शिकलेत, म्हणून आता ते कॉम्पिटिशन झाले मुलांच्यात आणि मुलींच्यात. प्रत्येक मुलीला सुद्धा तेच वाटतं की माझा जो पार्टनर आहे तो माझ्याप्रमाणे असला पाहिजे वगैरे, माझ्या विचाराचा असला पाहिजे. तसं सेम मुलींना देखील तसंच वाटतं. यामुळंच ते मग तुम्ही जे म्हणताय ना मुलांची लग्न होण्यामध्ये ते कारण कदाचित असू शकेल. मुलं जी राहतात ते आपलं घरातून जे ठरवलं जातं लग्न ट्रॅडिशनल वेनं, त्यामध्येच मुलं जास्त राहतात. न लग्न, बिना लग्नाची. लव्ह मॅरेज मध्ये होऊन जाते मुलांचं लग्न, ते एक कारण असू शकतं. समाजाने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. समाजाने पण आता समाजात बघितलं तर मुलांची आता अशी कंडिशन आहे, पूर्वी असं होतं की माझ्याच जातीची पाहिजे, आता मुलगी मिळायला पाहिजे, कुठलीही असो, कुठल्याही जातीची असो, फक्त मला मुलगी मिळाली, हे कन्सेप्ट रुजायला लागलं. ह्याला कारण काय वाटतं? मुलं मुलींबरोबर कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणजे ती पण असू शकतं कारण की आता म्हणजे पुरुषांच्या मानाने स्त्रियांचं जे काही ठिकाणी म्हणजे सर्वच भागात नाही परंतु काही ठिकाणी आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जेंडर इक्विलिटी दिसून येत नाही, मुलींची संख्या हळूहळू घटत होत चाललेली आहे. ते देखील कारण असू शकतं. असं हा महत्वाचा मुद्दा आहे. मुलींची म्हणजे संख्या तशा दृष्टीने कमी आहे, कारण 93च्या सर्वेमध्ये बघितलं तर तेव्हा गर्भलिंग तपासणी वगैरे यामुळे सोनोग्राफी या गोष्टी होत होत्या. आता त्याच्यावरती बंधन आहे, त्यामुळे हे होतंय.
कदाचित ही गोष्ट तुमच्या मते हा काही ठिकाणी हे कारण देखील असू शकतं की मग मुलांना मुली मिळत नाही लग्नासाठी हे देखील कारण असू शकतं. आणि असं पण नाही की शेतकरी आहे म्हणून नको, पण शेतकरी जरी असला तरी त्यांना म्हटलं की मी तुला सपोर्ट करीन तुझ्या करिअरमध्ये, तर मुली आता तयार व्हायला तयार आहेत. अशी गोष्ट आहे. फक्त मुलं काय करतात की नाही माझी बायको माझ्यापेक्षा जास्त शिकलेली तर मला तिचं ऐकावं लागेल, मला तिच्या अंडर राहावं लागेल, म्हणून ती शेतकरी मुलं सुद्धा काय करतात नको मला मग मी कुठल्या पण जातीची करेन वगैरे, ह्याच्यावरती ती टप्प्यावरती ह्या गोष्टीसाठी आले. असं एवढंच मत आहे त्या बाबतीत. महत्वाचा मुद्दा या ताईंनी महत्वाचा मुद्दा मांडलाय की टेंडन्सी माणसांची आता किंवा मुलांची एकंदरीत चेंज होतीये, त्यामुळं हे जे लग्नाचं जे काही आता चालू आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर भावांनो आणि बहिणींनो, आपण अशा पद्धतीनं कोल्हापूर टीव्ही वरती एक वेगळा विषय घेतला. इकडे तिकडे चर्चा करताना हा महत्वाचा विषय आपल्या समोर आला होता आणि पोरींच्या ज्या कोल्हापूरच्या पोरी आपल्या बहिणी आहेत त्यांनी आपली मतं जी आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत बघितलं तर एज्युकेशन असेल किंवा मुलींची घटती संख्या बघितली असेल किंवा मुलांच्या वेगळ्या अपेक्षा असतील किंवा रोजगाराच्या संधी, नोकरी, शेती, जॉब, ह्या काही सगळ्या ज्या समस्या आता लग्नाच्या दृष्टीनं उभ्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यावरती एक प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या भावांची तुमच्या मित्रांची लग्न का होत नाही आहेत किंवा त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम येतोय किंवा तुमच्या बहिणींच्या काय अपेक्षा आहेत आणि कुठे अडचणी निर्माण होतात आणि भविष्यात कशा पद्धतीनं लग्न संस्था असतील किंवा आपल्या मुलांची भावांची लग्न कशा पद्धतीनं होणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा विषय कसा होता कोल्हापूर टीव्हीनं घेतलेला त्याच्याबद्दल कमेंट ड्रॉप करा आणि तुमचा जो काही मत आहे किंवा तुमचा काही जो विषय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा.